ला जायचं आहे, ठीक आहे, आणि ब्लँकला जायचं आहे. ओके, आज प्रश्नपत्रिका आटपून आपल्याला उद्यापासून आपलं जे महत्वाचं सेशन आहे एक्सेल त्याच्याकडे आपण जाणार आहोत. ओके, इथं आल्याच्या नंतर व्हॉइस टायपिंग जर चालू असेल तर खूप भारी होईल. बघा, व्हॉइस टायपिंग सुरू आहे म्हणजे वेळ वाचेल आज माझा. ठीक आहे, कधी कधी व्हॉइस टायपिंग होतं, कधी कधी होत नाही. ओके, तर पहिले मी व्हॉइस टायपिंग करून घेतो. संकलित मूल्यमापन सत्र 2, इयत्ता 3री, विषय परिसर अभ्यास. विद्यार्थ्याचे नाव, हजेरी क्रमांक, शाळेचे नाव, ठीक आहे, हे एवढं शीर्षकासाठी बस झालं. ओके, आता माझ्याकडे जी चाचणी आहे ती कदाचित चुकीची चाचणी मला सापडल्यासारखी वाटत आहे. प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा. अ, शरीराच्या मुख्य भागाचे नाव लिहा. ब, हाताचा भाग नसलेल्या, नको, इथे हाताचे भाग असलेले अवयवांची नावं लिहा. क, पाळीव प्राण्यांची नावं लिहा. ड, कडू चव असणाऱ्या वस्तूंची नावे लिहा. ठीक आहे, हा झाला पहिला प्रश्न. प्रश्न दुसरा, खालील प्रश्नांची उत्तरे लिही. 1, आईच्या माहेरच्या कुटुंबातील व्यक्तीशी तुझे असलेले 2 नाते लिही. 2, लाकडाचा वापर करून खेळल्या जाणाऱ्या खेळाची 2 नावं लिहा. आता पुढचा प्रश्न. 3, शेतात तयार होणाऱ्या 2 धान्यांची नावे लिहा. प्रश्न तिसरा, मी कोण ते चौकटीत लिहा. मी देशाच्या संरक्षणात सदैव तयार असतो. 2, मी रुग्णालयात असते आणि रुग्णांची काळजी घेते. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न. प्रश्न चौथा, थोडक्यात उत्तरे लिहा. आपल्या मूलभूत गरजा कोणत्या ते लिहा. 2, शाळेतील तुला आवडत असलेल्या गोष्टी कोणत्या ते लिहा. ठीक आहे, हे टायपिंग करून झालेलं आहे. अजून याच्यापेक्षा वेगळंही असू शकते. ठीक आहे, याला असं सिलेक्ट करायचं दाबून. पहिले संपूर्ण सिलेक्शन झाल्याच्या नंतर टूल्सला जायचं. पहिले तुम्ही फॉन्ट साईज देऊन टाकायची. ठीक आहे, तर विद्यार्थ्यांना व्यवस्थित वाटावी अशी 16 ची साईज तुम्हाला घ्यायची आहे. ठीक आहे, 16 ची साईज घ्यायची. त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला फॉन्ट वगैरे जे आपल्याकडे सध्या उपलब्ध आहेत ते द्यायचे आहेत. बोल्ड करायचं असेल तर बोल्ड, हे बाकी तुम्हाला माहित आहे. ठीक आहे, आता ही जनरल सेटिंग झाली. आता ही काय झाली, जनरल सेटिंग. आता तुम्हाला इथे काम करायला बरं पडते. बघा, संकलित सत्र 2. आता हे 2 च्या ऐवजी इथे 2 टाकूया आपण. नंतर डॅश 2023-24 एंटर मारा. इथे इयत्ता 3री. ओके, बाकीचे पेपर तर आपल्याला भेटलेलेच आहेत. इथे विषय परिसर अभ्यास. ओके, हे विषय पण वरच ठेवूया आपण. इयत्ता 3रीच्या नंतर इथे स्पेस घ्या थोडी. ठीक आहे, विषय परिसर अभ्यास, इथे डॅश घ्या. विद्यार्थ्याचे नाव किंवा विद्यार्थी नाव. ठीक आहे, विद्यार्थी नावाच्या पुढे आहे ना, आता विद्यार्थीला नाव लिहिण्यासाठी आपल्याला डॅश 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 करत जायचं आहे. ठीक आहे, नंतर हजेरी क्रमांकासाठी जागा सोडूया थोडी. एक तर डॅश डॅश करू शकता किंवा चौकोन सुद्धा आपण देऊ तिथे. ओके, शाळेचे नाव इथे सुद्धा डॅश डॅश करायची आहे, नाहीतर वरची कॉपी केली तरी चालेल. ठीक आहे, आता हे कॉपी पेस्ट कसं करायचं ते सुद्धा मी तुम्हाला सांगणारच आहे. झालं, एंटर मारा. आता इथून आपल्या प्रश्नांना सुरुवात.
पण हे पहिले वरचं व्यवस्थित करून घेऊया. बघा या वरचं जे आहे की नाही हे शीर्षक आहे. हे सगळ्यांना सिलेक्ट करून यांची अलाइनमेंट आहे ना सेंटर करा. याची अलाइनमेंट काय करायची आहे सेंटर. ठीक आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला वाटलं की या दोन ओळीची अलाइनमेंट अशी दोघांना सिलेक्ट करून जर लेफ्ट ठेवता आली तर ती छान वाटते. ओके. आता इथे इयत्ता तिसरी थोडी स्पेस घ्या. आता हे संकलित मूल्यमापन जे शब्द आहे तेवढ्याला सिलेक्ट करून त्याला थोडं मोठं करा. ठीक आहे. आणि त्याला रेड कलर पण देऊन टाकू. झालं. त्याच्यानंतर त्याला एक चौकोन मध्ये बसूया. चौकोन मध्ये बसवण्यासाठी टूल्स मध्ये जा. इन्सर्ट मध्ये जाऊन शेप्स. ठीक आहे. आता ही शेप आहे ना इथे घ्यायची आहे आपल्याला. ओके. अशा पद्धतीने खालच्या बाजूने थोडंसं वर, त्याच्यानंतर एवढं झालं. त्याच्यानंतर टूल्स मध्ये जाऊन बिहाइंड टेक्स्ट करा त्याला आणि इथे जाडी वाढवा. ही जास्त झाली 3.0 पाऊंडची द्या. कलर वाटल्यास कलर द्यायचा असेल तर कलरही तुम्ही देऊ शकता. ठीक आहे. हे झालं तुमचं मेन शीर्षक. ओके. इथून प्रश्नांना सुरुवात होणार आहे. प्रश्न पहिला किंवा तुम्ही इथे प्रश्न 1 म्हणू शकता. एका वाक्यात उत्तरे लिहा. ठीक आहे. इथे पूर्णविराम एंटर. इथे इथे कंस शरीराच्या मुख्य भागाची नावे लिहा. ठीक आहे. इथे पूर्णविराम एंटर. अजून एक एंटर. ठीक आहे. इथे ना आपल्याला उत्तरासाठी अशी डॅश घ्यायची आहे. आता एकदा हे पूर्ण घेऊन टाकायचे नंतर त्याला कॉपी करून घ्यायची. ही एक आहे ना एक घेतल्याच्या नंतर तिला कॉपी करायची. कॉपी केल्यामुळे काय होते पटापट तुमची कामं कॉपी पेस्ट मध्ये होतात. ओके. यांना इथून सिलेक्ट करूया आणि इथे कॉपी. ठीक आहे. कॉपी करून ठेवूया. नंतर आपल्याला जेव्हा गरज पडेल तेव्हा त्याला पेस्ट करू. बघा हाताचे भाग असलेले हे खोडूया. असलेल्या अवयवांची नावे लिहा. ठीक आहे. एंटर मारा. अजून एक एंटर. इथे येऊन क्लिक करा आणि पेस्ट. ठीक आहे. ओळ आली तिथे. त्याच्यानंतर ठीक आहे. पाळीव प्राण्यांची नावे लिहा. इथे पूर्णविराम एंटर, डबल एंटर. इथे क्लिक करून पेस्ट. ठीक आहे. पेस्ट काय केलं आपण रेषा पेस्ट करत आहोत. ड इथे ड म्हणूया. कडू चव असणाऱ्या वस्तूंची नावे लिहा. ठीक आहे. एंटर. इथे क्लिक करा आणि इथे पेस्ट. ठीक आहे. आता हे पहिला प्रश्न या ठिकाणी संपलेला आहे. आता इथून आपला प्रश्न दुसरा सुरू होणार आहे. ओके. तर इथे प्रश्न दुसऱ्याला थोडंसं खालीच घेऊया नवीन पेजवर. ते नवीन पेज आपोआप येतो बरं का. जसं जसं तुम्ही खाली जाल ना तशा पद्धतीने पेज खाली वाढत जातात. ठीक आहे. प्रश्न दुसरा. खालील प्रश्नांची उत्तरे लिही. ओके. एंटर मारा. इथे 1. ओके. आईच्या माहेरच्या कुटुंबातील व्यक्तीशी तुझी असलेले 2 नाते लिही. बरोबर. इथे पूर्णविराम स्पेस एंटर. ठीक आहे. इथे वाटल्यास तुम्ही 2 ओळी पण देऊ शकता. पेस्ट. अजून इथे या. इथं पेस्ट. ठीक आहे. परफेक्ट एकच ओळ कॉपी पेस्ट करायची. नंतर तुम्ही म्हणाल की मला परत इथे 2-2 ओळी द्यायच्या तर या 2 ओळी कॉपी करू का तर नका करू तसं. ते गोंधळ होतो. एक ओळी 2 वेळा तुम्ही पेस्ट केलं तरी चालते. इथे 2 नंबर. लाकडाचा वापर करून खेळल्या जाणाऱ्या खेळाची 2 नावे लिहा. ओके. पूर्णविराम एंटर. इथे एंटर 2 वेळा द्या. ठीक आहे. इथे क्लिक करा. पेस्ट. अजून क्लिक करा. पेस्ट. ठीक आहे. आता तिसरा प्रश्न. ओके. 3 शेतात तयार होणाऱ्या 2 धान्यांची नावे लिहा. 2 किंवा 4 वगैरे असं तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही देऊ शकता. इथे क्लिक करून पेस्ट. खाली पण एक क्लिक करून पेस्ट. ठीक आहे. सुंदर अशी प्रश्नपत्रिका निर्मिती होत जाते. ओके. प्रश्न तिसरा.
मी कोण ते चौकटीत लिहा. ठीक आहे, इथं एंटर, इथं 1 नंबर, मी देशाच्या संरक्षणात सदैव तयार असतो. आता इथे चौकट द्यायची आहे तर एंटर मारा, थोडं मोकळं मोकळं. इथे 2 नंबर, चौकट आपण नंतर देऊ, पहिले हे करून घ्या. मी रुग्णालयात असते आणि रुग्णांची काळजी घेते. इथे पूर्णविराम, एंटर एंटर. ठीक आहे, आता इथे चौकट द्यायची आहे या दोघांनाही. टूल्स मध्ये जा, इन्सर्ट मध्ये जा आणि ही शेप घ्या. ठीक आहे, अशा पद्धतीने थोडं पुढे ठेवली तरी चालते. तुम्हाला वाटल्यास थोडी त्याची जाडी वाढवून ठेवा. परत अजून एक दुसरी चौकट हवी. कॉपी पेस्ट नको करूया, कारण आपण रेषा कॉपी केलेली आहे. हिला जर कॉपी केली तर त्याची कॉपीच निघून जाईल. त्याच्यापेक्षा डायरेक्ट इथे शेप घेऊया आणि इथे ठेवूया. ठीक आहे, याची पण जाडी तेवढीच घेऊया, 1.5 झालं. त्याच्यानंतर प्रश्न चौथा बघा, आपण तिसऱ्या पेजवर आलोय आता. थोडक्यात उत्तरे लिहा. ठीक आहे, इथे पूर्णविराम, एंटर, इथे 1 नंबर किंवा अ ब ए बी सी असं तुम्ही देऊ शकता. आपल्या मूलभूत गरजा कोणत्या ते लिहा. ठीक आहे, इथे पूर्णविराम, एंटर, 2-3 एंटर मारा. इथे क्लिक करून पेस्ट, अजून क्लिक करून पेस्ट, अजून क्लिक करून पेस्ट. ठीक आहे, त्याच्यानंतर 2. ओके, इथे 2 दिलं. शाळेतील तुला आवडत असलेल्या गोष्टी कोणत्या ते लिहा. एंटर, इथे क्लिक करून पेस्ट, खाली एंटर मारून पेस्ट, इथे क्लिक करून पेस्ट. ठीक आहे, याच्यामध्ये अजून एक प्रश्न असा येतो बघा, की चित्र आणि त्याच्या बाजूला उत्तर लिहायचं. ठीक आहे, तर ते कशा पद्धतीने घ्यायचं ना ते समजून घ्या. इथे आपण एक प्रश्न घेऊया, समजा प्रश्न 5वा. ओके, चित्र पहा व चित्राबद्दल माहिती लिही किंवा माहिती लिहा. ठीक आहे, एंटर मारलं. या ठिकाणी आपल्याला आता चित्र घ्यायचं आहे. ठीक आहे, तर आता चित्र घेण्यासाठी आपण क्रोम मध्ये जाऊ किंवा पुस्तकातला फोटो काढला तरी चालते. इथे डनच्या बाजूला पॅड आहे, त्याला करा सेव्ह. पहिले सेव्ह करून घ्या फाईल, नंतर मग ती गेली तर पूर्ण काम जाईल आपलं. WPS क्लाउड, माय क्लाउडला, लोकेशनला जायचं, माय डॉक्युमेंटला आणि इथे सेव्ह. ठीक आहे, ही सेव्ह करून घेतली. आता मला इथे एक चित्र आणायचं आहे. ओके, तर पहिले इथे ना आपण हे पेस्ट करून घेऊया. आपल्याला किती ओळी लागणार आहेत? 5 ओळी लागणार आहेत. इथे पेस्ट. ठीक आहे, 4 ओळी लागणार आहेत. आता इथे चित्र घ्यायचं आहे आपल्याला, तर त्यासाठी तुम्ही इथून बाहेर पडा, क्रोमला जा, एखादी परिसर अभ्यासचं चांगलं चित्र तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे, तर इथे आपण काय घेऊया बरं? आठवडा बाजार. इमेजेस. ओके, हा चित्र आपण त्या ठिकाणी घेऊया. दाबून ठेवा, डाउनलोड इमेज, डाउनलोड अगेन. ठीक आहे, डाउनलोड झालेला आहे. आता तुम्हाला समजा इकडच्या बाजूने चित्र ठेवायचं असेल, पहिले इकडच्या बाजूने बघूया. टूल्स मध्ये जाऊन इन्सर्ट, इन्सर्ट मध्ये जाऊन पिक्चर. आता डाउनलोड केलेलं पिक्चर घ्या. ओके, ठीक आहे. आता हे पिक्चर घेतल्याच्या नंतर आहे ना, टूल्स मध्ये जाऊन याला बिहाइंड टेक्स्ट नाही करायचं, इन फ्रंट ऑफ टेक्स्ट करायचं. इन फ्रंट ऑफ टेक्स्ट. ठीक आहे, इन फ्रंट ऑफ टेक्स्ट केल्यामुळे काय झालं, आपण त्याला पाहिजे त्या ठिकाणी ऑपरेट करू शकतो. बघा, या ठिकाणी आपण ठेवलं त्याला अशा पद्धतीने. ओके, हे असं झालं. या बाजूने ते मुलं उत्तर लिहितील. तुम्हाला जर वाटलं की या ठिकाणी
थोड्याशा रेष आहे ना तुटलेल्या वाटत आहेत, थोडं पुढे पाहिजे होत्या, इथे जोडलेल्या वाटत आहेत. तर 1 2 3 4 कटिंग देऊया आणि 4 स्पेस देऊया. 1 2 3 4 1 2 3 असं कटिंग देऊन असं स्पेस द्यायची. म्हणजे काय होतं, ओळ ओळ तिथे पूर्ण वाटते मग. अशा पद्धतीने झालं. एकदम परफेक्ट पद्धतीने या ठिकाणी तुमचं प्रश्नपत्रिका या ठिकाणी परिसर अभ्यासची तयार झाली. तुम्हाला जर वाटलं तर त्याला बॉर्डर म्हणून तुम्ही शेप वापरू शकता. बॉर्डर म्हणून तुम्ही शेप वापरू शकता. ठीक आहे. कशा पद्धतीने, तशी काही वापरण्याची गरज नसते, पण तुम्ही इन्सर्ट मध्ये जाऊन शेप वापरली, या ठिकाणी अशा पद्धतीने ठेवली. ओके, याला खाली ओढली, टूल्स मध्ये जाऊन त्याला बिहाइंड टेक्स्ट केली. झालं. इथे सुद्धा तसंच करायचं. टूल्स मध्ये जाऊन इथे इन्सर्ट मध्ये जाऊन शेप, याची शेप ठेवायची. इकडच्या बाजूने सुद्धा अशा पद्धतीने कव्हर करायची. टूल्स मध्ये जाऊन बिहाइंड टेक्स्ट. ठीक आहे. आता तिसऱ्या पेजला सुद्धा तसंच करायचं. बघा, सगळ्यांनी एक एक विषय घ्या. तसं तर परिसर अभ्यासचीच गरज आहे आता. ओके, असं घेतलं. टूल्स मध्ये जाऊन बिहाइंड टेक्स्ट. आता याला सेव्ह करा. सेव्ह केल्याच्या नंतर याची पीडीएफ करा. टूल्स मध्ये जा. टूल्स मध्ये जाऊन फाईल मध्ये जाऊन सेव्ह ॲज. बघा, कोण कोण अभ्यास करत नाही त्याच्याकडे माझं लक्ष असतं बरं का, मी जरी बोलत नसलो तरी. माय डॉक्युमेंट, त्याच्यामुळे सराव करा मित्रांनो. इथे हे खोडा, इथे इयत्ता तिसरी परिसर अभ्यास. ठीक आहे. ओके, हा सध्या परिसर अभ्यासक्रम नाहीये, वेगळा अभ्यासक्रम आहे तो. इथे डॉट डॉक्स आहे, इथे डॉट पीडीएफ. ठीक आहे. मला जशा पद्धतीने प्रश्न आठवले तशा पद्धतीने मी ते टाकलेले आहेत, साधे साधे. इथे एक्सपोर्ट टू पीडीएफ. पीडीएफ बघा कशा पद्धतीने झाली. तुम्हाला वाटलंच की बा क्रिएटेड बाय विनोद पाटील वगैरे, तर तुम्ही टाकू शकता. तर ही बघा, ही अशा पद्धतीने पीडीएफ छान पद्धतीने तयार झाली.